फसव्या कॉल पासून सावधान. गोरेगावमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेला ओटीपी शेअर करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला गेलाय. मुंबईच्या गोरेगाव परिसरातून ही घटना समोर येते. फोन कॉलद्वारे आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर येते. एका घरकाम करणाऱ्या महिलेला फोन करून तिच्या नवऱ्याच्या नावाने बँक खात्यातून पैसे काढले जात असल्याचं खोटं सांगून हा आर्थिक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. फोनवरून एका व्यक्तीने स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचं भासवत तुमच्या नवऱ्याच्या अकाउंटमधून पैसे काढले जात आहेत, ते थांबवायचे असतील तर आलेला ओटीपी लगेचच शेअर करा असं सांगून महिलेकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला गेलाय. संबंधित यावेळी लाखो रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र संबंधित महिलेने घाबरून न जाता कोणताही ओटीपी किंवा बँक माहिती त्या व्यक्तीला शेअर केली नाही. तिने प्रसंग सावधान राखत कॉल कट केला आणि तात्काळ आपल्या कुटुंबियांशी संपर्क साधला. तिच्या या चतुराईमुळे मोठी आर्थिक फसवणूक टळली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कता वाढली आहे. सायबर फसवणूक करणारे लोक सुद्धा सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा प्रकार समोर आलाय. संबंधित महिलेने लगेचच हा जो नंबर होता तो पोलिसांना दिला. पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि पोलीस देखील आता तपास करत आहेत. मात्र या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये सतर्कता वाढली आहे. सायबर पोलिसांनी सायबर फसवणूक करणारे लोक सामान्य नागरिकांना लक्ष्य करत असल्याचा इशारा पोलिसांनी दिलाय. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सावधान राहण्याचा इशारा दिलेला आहे. फसव्या कॉल पासून सावधान राहण्याचा सल्ला, एक इशारा पोलिसांनी नागरिकांना दिलाय.